मित्रांनो बघा, जेव्हा एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलगीला, जेव्हा एखाद्या पुरुषाची जेव्हा तिला गरज असते, जेव्हा तिला ना एखादा पुरुष, एखादा मुलगा तिला आपल्या आयुष्यामध्ये तिला हवा असतो, तेव्हा मित्रांनो तिच्या स्वभावामध्ये ना कोणते कोणते बदल होतात, ती म्हणजे कशी त्या पुरुषासोबत ती वागायला लागते. तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला A to Z सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे मित्रांनो आज मी तुम्हाला ना टोटल अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जर एखादी स्त्री, एखादी मुलगी तुमच्या सोबत म्हणजे जर ती करत असेल ना, सो मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो तिला तुमची गरज ना खूप जास्त आहे. कारण मित्रांनो स्त्री ना, एखादी मित्रांनो बाई, एखादी मुलगी ही कामं ना तेव्हाच करते जेव्हा तिला ना एखाद्या पुरुषाची, एखाद्या मुलग्याची गरज असते. जेव्हा तिला तो पुरुष ना, जेव्हा तिला तो मुलगा हवा असतो, तेव्हाच मित्रांनो एखादी स्त्री ना अशी कामं करते. तर मित्रांनो ती कामं कोणती आहेत आणि तिच्या स्वभावामध्ये कोणते बदल होतात, तर मित्रांनो ते मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना किंवा तो बदल असा आहे मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला ना एखाद्या पुरुषाची जेव्हा तिला गरज असते, तेव्हा ती काय करते माहितीये, तेव्हा तिच्या स्वभावामध्ये कोणता बदल होतो माहितीये, की मित्रांनो तेव्हा ती स्त्री ना त्या पुरुषाला, त्या मुलग्याला जास्तीत जास्त महत्त्व ती त्याला देण्यास सुरुवात करते. त्याच्या तालावर ना ती अक्षरशः नाचायला ती सुरुवात करते. काय बोललो मी, ती मित्रांनो त्याला ना जास्तीत जास्त महत्त्व ती त्याला देण्यास ती सुरुवात करते आणि ती अक्षरशः ना त्याच्या तालावर नाचायला ती सुरुवात करते. म्हणजे तो पुरुष ना जे बोलेल, सो मित्रांनो ती गोष्ट ना पूर्व दिशा आहे असं ती समजते. म्हणजे त्या पुरुषाने ना त्या स्त्रीला असं सांगितलं की तू ना म्हणजे असे कपडे तू घालू नकोस, असे कपडे ना घातलेले मला आवडत नाही, तू ना असे कपडे घाल, किंवा तू ना तुझा जो तो मित्र आहे ना किंवा तुझी जी ती मैत्रीण आहे ना, तर त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत तू ना आजपासून बोलायचं बंद करायचं, तिच्यासोबत ना तू मैत्री तोडून टाकायची. असं म्हणजे तो पुरुष ना जे जे तिला बोलेल, सो मित्रांनो ती गोष्ट ना पूर्व दिशा समजून ती मित्रांनो ते काम ना करते. आणि मित्रांनो ती ना अक्षरशः त्या पुरुषाच्या तालावर नाचायला ती सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो भले ते काम ना तिला करायचं नसेल, भले ती गोष्ट ना म्हणजे त्या स्त्रीला आवडत नसेल, तरी पण मित्रांनो ती ना आपल्या काळजावरती दगड ठेवून ती गोष्ट ना ती करते. कारण मित्रांनो तेव्हा ना तिला त्या पुरुषाची गरज असते. तिला असं वाटतं की जर मी ना ह्या पुरुषाचं म्हणजे जर हे ऐकलं नाही, तर हा पुरुष ना मला सोडून देईल, किंवा हा पुरुष ना माझ्या आयुष्यातून हा निघून जाईल. अशा भीतीपोटी ना ती म्हणजे त्याचं सर्व ऐकायला ती सुरुवात करते. तर मित्रांनो हा बदल ना तिच्या स्वभावामध्ये व्हायला लागतो आणि हे काम ना ती करायला सुरुवात करते. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे आणि जो दुसरा बदल आहे, तर तो बदल ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या पुरुषाला ना कोणत्याच गोष्टीसाठी नाही न बोलणं. काय बोललो मी, त्या पुरुषाला ना कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही न बोलणं. आता बघा मित्रांनो, जी स्त्री ना म्हणजे स्वतःचा डिसिजन स्वतः घेत होती, म्हणजे जी स्त्री ना स्वतःच्या मनाची जी राणी होती, तर मित्रांनो ती स्त्री ना जेव्हा एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडते, जेव्हा तिला एखादा पुरुष ना हवा असतो, जेव्हा तिला एखाद्या पुरुषाची गरज असते, तेव्हा मित्रांनो ती स्त्री ना त्या पुरुषाला कधीच ती नाही बोलत नाही. म्हणजे तो पुरुष ना जे जे तिला बोलेल, तर मित्रांनो त्या गोष्टी ना ती करण्यास सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो जी स्त्री ना म्हणजे ह्या अगोदर म्हणजे रिजेक्शन द्यायची, जी स्त्री ना ह्या अगोदर कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी नाही बोलायची, तर मित्रांनो ती स्त्री ना स्वतःचं अस्तित्व ती विसरून जाते आणि जो म्हणजे तो तिला बोलेल, तर मित्रांनो ते ना ती ऐकायला सुरुवात करते. म्हणजे जर त्याने तिला म्हणजे एवढं पण जर सांगितलं ना की तू माझ्यासोबत नागडी झोप, तर मित्रांनो ते पण ती नागडी झोपायला ती होकार देते. म्हणजे मित्रांनो असं होतं मित्रांनो, असं रियालिटीमध्ये आहे. असं नका समजू की मित्रांनो मी तुम्हाला ना काय पण हवेमध्ये सांगतोय. तर मित्रांनो हा बदल तिच्या स्वभावामध्ये व्हायला लागतो मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे किंवा मित्रांनो जो तिसरा बदल आहे, तर तो तिसरा बदल, ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो त्याच्यासमोर ना स्वतःची मान खाली घालून जगणं. काय बोललो मी, त्याच्यासमोर ना स्वतःची मान खाली घालून जगणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा
जेव्हा एखाद्या स्त्रीला ना एखाद्या पुरुषाची गरज असते तेव्हा ती त्याच्यासमोर ना स्वतःची जी मान आहे ना, मान म्हणजे तिचा जो सेल्फ रिस्पेक्ट जो आहे ना, म्हणजे जो तिचा स्वाभिमान आहे, तर तो स्वाभिमान ना ती म्हणजे विकून टाकते आणि त्याच्यासमोर ना ती खाली मान घालून ती जगायला सुरुवात करते. म्हणजे भले त्याने तिला ना घाणेरड्या शिव्या दिल्या, भले त्याने तिच्यावरती ना हात उचलला, तरी पण ती ना त्याच्यासमोर मान खाली घालून ती जगायला सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो, तुम्ही कधी कधी ना अशा पण बायकांना तुम्ही बघितलं असशीला की मित्रांनो, म्हणजे ज्यांचे पुरुष ना त्यांना घाणेरड्या शिव्या देतात, त्यांच्यावरती ना हात पण उचलतात, म्हणजे त्यांचा अपमान ना चार चौघामध्ये करतात, म्हणजे तरी पण ना ती बाई त्या पुरुषासोबत ती असते आणि म्हणजे त्याच्यासमोर ना ती स्वतःची मान खाली घालून ती जगते मित्रांनो. सो मित्रांनो, त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे की मित्रांनो, एवढं तो बेकार वागून पण जर एखादी स्त्री ना गप्प असेल, जर म्हणजे तिचा स्वाभिमान म्हणजे आतून तिला काय बोलत नसेल, जर ती त्याच्यासमोर ना मान खाली घालून जर ती जगत असेल, तर मित्रांनो त्याचा 100% अर्थ असाच होतो की तिला त्याची ना गरज आहे. म्हणजे तिला भीती वाटते की जर मी प्रत्युत्तर केलं तर तो मला सोडून जाईल किंवा तो माझ्यापासून ना दूर होईल, ह्याची तिला भीती वाटते आणि त्याच्यामुळे ना ती त्याला प्रत्युत्तर करायला ती घाबरते आणि मित्रांनो ती मान खाली घालून ना आयुष्यभर जगते. तर मित्रांनो, हे बदल ना स्त्रीच्या स्वभावामध्ये हमखास होतात मित्रांनो. आता मित्रांनो, ह्याच्यानंतरचे पण ना खूप सारे बदल मी तुम्हाला सांगू शकतो जे तिच्या स्वभावामध्ये होण्यास सुरुवात करतात. पण मित्रांनो, एका व्हिडिओमध्ये ना एवढं सर्व सांगणं पॉसिबल नसतं. तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा भाग दुसरा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भाग दुसरा अशी कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्ही जर कमेंट केलात ना तर ह्या व्हिडिओचा भाग दुसरा लवकरात लवकर मी फक्त तुमच्यासाठी घेऊन येणार मित्रांनो. तर चला पटकन जावा आणि कमेंट करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.